तुमचाही चेहरा 10 पट गोरा होऊ शकतो. चेहऱ्यावरचे वांगाचे डाग, काळे डाग 100% निघून जाणार आणि चेहरा गोरा पान होणार. या सोप्या घरगुती उपायाने कोणत्याही केमिकल प्रोडक्टचा वापर आपण इथे करणार नाही, तरी सुद्धा आपला चेहरा अगदी 10 मिनिटात गोरा होईल. 6 ते 7 दिवसाच्या आत संपूर्णतः डाग विरहित चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. चेहऱ्याचा जो पूर्वीचा गोरा रंग आहे तो परत मिळेल. व्हिडिओ थोडाही स्किप करू नका, पूर्ण बघा, म्हणजे या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होईल. हा उपाय करण्यासाठी आपण वापरणार आहोत तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, आपली स्किन जी आहे ती एक्सफोलिएट होते, त्यामुळे चेहऱ्यावरचा मळ मुळासकट निघून जातो. तसेच तुमची जर त्वचा लाल झाली असेल तर तो लालसरपणा कमी होतो, चेहरा गोरा दिसायला लागतो आणि तुमचा चेहरा जो आहे तो नॅचरली ब्लीच होतो. तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असेल किंवा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तर बाहेर फिरायला जायचं असेल किंवा एखाद्या लग्नाला जायचं असेल तर अगदी 10 मिनिटं तुम्ही हा फेस पॅक लावा. 10 मिनिटाच्या आत तुम्हाला गोरी त्वचा पाहायला मिळेल. यानंतर दुसरी घरातली वस्तू आपण घेणार आहोत ती म्हणजे टोमॅटो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं, तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला तजेलदार बनवतात. चेहरा अगदी टवटवीत दिसायला लागतो, अगदी लालबुंद टोमॅटो सारखा. तसेच टोमॅटोमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील, काळे डाग असतील तर ते देखील मुळासकट नाहीसे होतील. तुम्हाला एखाद्या लग्नाला जायचं असेल, पार्टीला, फंक्शनला जायचं असेल तर फक्त 10 मिनिटं आधी तुम्ही हा फेस वॉश लावा. तुमचा चेहरा अगदी गोरापान होणार आहे. कोणत्याही पार्लरला जायची तुम्हाला गरज नाही. अगदी घरगुती उपायात गोरापान चेहरा, तोही इन्स्टंटली. आता या पद्धतीने आपल्याला साधारणतः अर्धा चमचा टोमॅटोचा रस किंवा टोमॅटोचा पल्प या तांदळाच्या पिठामध्ये ऍड करायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, जे कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत त्यांना चेहऱ्यावर केमिकल प्रोडक्ट्स लावण्याची भीती वाटते आणि त्याचा आपल्या चेहऱ्यावर काही दुष्परिणाम होईल असं पालकांना देखील वाटतं. त्यामुळे त्यांना कोणतेही केमिकल प्रोडक्ट चेहऱ्यावर लावायची परमिशन नसते. तर त्यांनी हा घरगुती उपाय केला तरीही चालेल, याने तुम्हाला 100% फायदा होईल. आता याच्यामध्ये तिसरी वस्तू आपण ऍड करणार आहोत ते म्हणजे मध. मधामुळे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक येईल. तसेच मध हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला आवश्यक ते मॉइश्चर मिळेल, ओलावा मिळेल आणि चेहरा नेहमी टवटवीत राहील. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जे आहेत ते थांबतील. आता याच्यामध्ये पुढची आणि महत्त्वाची गोष्ट आपण ऍड करणार आहोत ते म्हणजे गुलाबजल. गुलाबजल हे ऑप्शनल नाहीये, तुम्हाला याच्यामध्ये गुलाबजल घालायचंच आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेडिकल स्टोअरमधून परचेस करू शकता. अगदी स्वस्तात ते तुम्हाला मिळेल आणि ऑनलाईनही तुम्ही हे परचेस करू शकता. गुलाबजलमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त होईल, म्हणजे आपण जे म्हणतो की चेहऱ्यावर लाली येणे, तर त्या प्रकारे तुमचा चेहरा अगदी टवटवीत तजेलदार दिसायला लागेल. साधारणतः 1 छोटा चमचा गुलाबजलचा वापर मी इथे करणार आहे. या ज्या सगळ्या वस्तू आपण इथे घेतलेल्या आहेत त्या कोणत्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतील. आता आणखीन थोड्याशा गुलाबजलचा वापर मी इथे करणार आहे. तुम्हाला या फेस पॅकची कन्सिस्टन्सी बघून अंदाज लावायचा आहे की किती गुलाबजल आपण ऍड करणार आहोत, कारण आपण साध्या पाण्याचा इथे अजिबात वापर करणार नाही. फक्त गुलाबजलचा वापर करूनच आपण हा फेस पॅक तयार करणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, आपण मार्केटमधून ब्लीच आणतो आणि ते चेहऱ्याला लावतो, त्यामुळे आपला चेहरा काळा पडतो, चेहऱ्यावरती लाल पुरळ यायला सुरुवात होते. परंतु याच्यामध्ये आपण वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या नॅचरल ब्लीच आहेत, त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो नैसर्गिकरित्या गोरा होणार आहे. बाजारातलं व्हिटॅमिन सी सिरम असू द्या किंवा कोणतंही केमिकल प्रोडक्ट्स असू द्या, त्याला मागे टाकणारा आपला हा फेस पॅक आहे. टोमॅटोची स्किन जशी टाईट असते त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्याची त्वचा जी आहे ती टाईट होणार आहे. आपल्या या फेस पॅकमध्ये स्किन लाइटनिंग प्रॉपर्टीज आहेत. तसेच व्हिटॅमिन सी ने भरपूर असा हा आपला फेस पॅक आपला चेहरा अगदी गोरापान करणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तुमचा चेहरा टॅन झाला असेल, काळा पडला असेल तर तो अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आतच गोरा होणार आहे. चेहऱ्यावर जुने वांगाचे डाग असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील तर ते पूर्णतः निघून जातील. चेहऱ्यावरती एक नॅचरल गोरा रंग तुम्हाला बघायला मिळेल आणि याचा जो आहे तो कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. जर कोणाला टोमॅटोची ॲलर्जी असेल तर त्याऐवजी काय वापरायचं ते मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. आता हा फेस पॅक कसा लावायचा ते आपण पाहूया. हा फेस पॅक लावायच्या आधी तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण एखादा फेस पॅक लावत असताना चेहरा धुत नाही, त्यामुळे चेहऱ्यावरती आधी जी डर्ट असते, धूळ किंवा मळ असतो, तो परत चेहऱ्याच्या रोम छिद्रांमध्ये जातो आणि मग चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आणि मग आपण केलेल्या उपायाचा काहीच फायदा होत नाही. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याला व्यवस्थित मसाज द्यायची आहे. कपाळावरती, आपल्या डोळ्यांच्या खाली बऱ्याचदा काळा झालेला भाग असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला हा फेस पॅक व्यवस्थित लावायचा आहे. तसेच गालांना, नाकावर देखील हा फेस पॅक जो आहे तो आपल्याला स्क्रब करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं हा फेस पॅक चेहऱ्यावर सुकून द्यायचा आहे. 10 मिनिटानंतर चेहरा सुकल्यानंतर तुम्हाला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. चेहरा वॉश करताना तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर अतिउत्तम. थंड पाण्याने चेहरा वॉश केल्यानंतर एका सॉफ्ट टॉवेलने किंवा कपड्याने तुम्ही चेहरा वॉश करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमच्या चेहऱ्यावर दीर्घकाळ टॅनिंग झालं असेल किंवा चेहरा खूप काळापासून काळा पडलेला असेल, डल झालेला असेल, तर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करा. आणि तुम्हाला इन्स्टंट गोरेपणा हवा असेल एखाद्या पार्टीला जाण्याआधी, तर तुम्ही 15 मिनिटं आधी हा फेस पॅक लावू शकता किंवा अर्धा तास आधी याचा वापर केला तरीही चालेल. चेहऱ्यामध्ये झालेला बदल तुम्हाला लगेच जाणवेल. चेहऱ्यावरती असलेले काळे डाग, वांगाचे डाग निघून जातील. चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तुम्हाला बघायला मिळेल. कारण या फेस पॅकमध्ये स्किन लाईटनिंग प्रॉपर्टीज आहे, स्किन ब्राईटनिंग प्रॉपर्टीज आहे, नैसर्गिकता असलेलं विटॅमिन सी देखील याच्यामध्ये आहे. त्यामुळे याचा तुम्हाला डबल फायदा होणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात झालेला बदल दिसेलच. तसेच बऱ्याचदा काय होतं, आपण उन्हामध्ये जाताना आपला चेहरा कव्हर करत नाही, त्यामुळे बाहेर असलेली डर्ट, धूळ जी आहे ते आपल्या चेहऱ्यावर जमा होते आणि मग चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात आणि चेहरा हळूहळू डल होऊन कायमचा काळा पडतो. तर तसं न करता आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच तुमची त्वचा जर ग्लोईंग दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. आता आणखीन एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. आपण एक सिरम तयार करणार आहोत, तांदळाच्या पाण्याचं सिरम. याचा वापर जर तुम्ही नियमित चेहऱ्यासाठी केला तर तुमचा चेहरा कधीच डल होणार नाही. हे एक कोरियन सिक्रेट आहे चेहरा गोरा करण्याचं, ग्लोईंग करण्याचं. तुम्ही एकदा हा उपाय केला तर सगळे तुम्हाला विचारतील की तू चेहऱ्याला काय लावते, तुझा चेहरा एवढा ग्लो करत आहे. तर हे कोरियन सिक्रेट आहे. तांदूळ हे एक ब्लीच आहे, त्यामुळे तुमचा चेहऱ्यावरचा मळ मुळासकट निघून जातो. तसेच तुमची स्किन एक्सफोलिएट होते, मऊ होते, कोमल होते. या सिरमचा जर तुम्ही नियमित वापर केला तर चेहरा अगदी कोमल होणार, सॉफ्ट होणार आणि तजेलदार होणार. यासाठी आपल्याला तांदूळ जे आहे ते भिजत घालायचे आहे. साधारणतः रात्रभर तांदूळ पाण्यात भिजत घालायचे आहे. सकाळी उठल्यानंतर आपलं सिरम तयार आहे. हे सिरम जे आहे ते तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. साधारणतः आठवड्याभराचं सिरम तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. फक्त चेहऱ्यावर हलकंसं आपल्याला स्प्रे करायचा आहे. त्यानंतर चेहरा वॉश नाही केला तरीही चालेल. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या चेहऱ्यात झालेला बदल मला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेले दोन्ही उपाय हे अत्यंत कमी खर्चिक आहेत आणि घरच्या साहित्यामध्ये होणारे नैसर्गिक उपाय आहेत. आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ पाहत आहात ते मला समजेल. आता तयार झालेला जो स्प्रे आहे तो कसा स्टोअर करायचा ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. दोन्ही उपाय तुम्ही करून पहा. तुम्हाला झालेला या उपायाचा फायदा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. आता हे जे तांदळाचं सिरम आणि तांदळाचा फेस पॅक आपण तयार केलेला आहे, याच्यामुळे तुमची स्किन लाईट होणार आहे, ब्राईट होणार आहे. चेहऱ्यावरती असलेले सगळे काळे डाग निघून जाणार आहे. तुमचा चेहरा दीर्घकाळापासून काळा पडलेला असेल, डल झालेला असेल तर तो परत पूर्वीसारखा टवटवीत होईल, तजेलदार होईल, गोरा पान होईल. आणि कोणताही केमिकल प्रोडक्ट तुम्हाला चेहऱ्याला वापरायची गरज नाही. सतत पार्लरला जाऊन क्लीनअप, ब्लीच, फेशियल करायचीही गरज नाही. अगदी कमी साहित्यात पूर्वीच्या काळी स्त्रिया ज्या वस्तू वापरायच्या त्याच वस्तू वापरून आपण हा उपाय सांगितलेला आहे. या पद्धतीने तुम्ही जेव्हा हे सिरम तुमच्या त्वचेला लावाल ते अगदी त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि लगेच तुम्हाला याचा इफेक्ट जो आहे तो पाहायला मिळतो. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.